काही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या आणि पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरनं हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगतच एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय। दरम्यान 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी वाघ्या कुत्रा आला कुठून? माजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारील तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा तात्काळ काढून टाकावा। हा वाघ्या कुत्रा औरंगजेबाच्या कबरीपेक्षा सुद्धा डेंजर आहे, कारण इतिहासाला ज्या पद्धतीनं वाघ्या कुत्रा समाधीच्या शेजारी चिटकलेला आहे तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवप्रेमींना सहन होणार नाही। का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकार्य चव्हाण साहेबांनी आणला। चव्हाण साहेबांच्या पासून आत्ताच्या देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं। अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले, अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले, अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले। आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात। राम गणेश गडकरी हा व्यक्ती किती विकृत डोक्याचा हे त्या नाटकातून तुमच्या लक्षात येईल। आणि त्या नाटकात पहिल्यांदा ही कथा आलेली आहे। राम गणेश गडकरींनी या कुत्र्याला जन्म देणारा जन्मदाता म्हणजे राम गणेश गडकरी, जे आधुनिक नाटककार आहेत, त्यांच्या विकृत डोक्यातून आलेले आहे। त्याला समकालीन ऐतिहासिक पुरावा कोणत्याही स्वरूपाचा नाही। आणि त्याच गडकरीच्या नाटकातून प्रभावित होऊन त्या ठिकाणी ती समाधी उभारलेली आहे की जी छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास बदनाम करणारी आहे। आपल्यावर अमोल मिटकरी जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। अमोलजी, एकतर या मागणीच्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे आणि या समाधीचा कुठं काही तुमच्या वाचनामध्ये किंवा इतिहास संशोधनामध्ये कुणीतरी सांगितल्याची तुम्हाला काही माहिती आहे? पहिल्यांदा माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी जी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे ती मला सकाळी आज ती बातमी कळली। पण एक गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांचं जे निर्वाण झालं ते झालं 3 एप्रिल 1680ला। त्या अंत्यसंस्काराला संभाजी महाराज उपस्थित नव्हते, कारण संभाजीराजांपासून ही बातमी लपवल्या गेली होती। दुसरं असं आहे की शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये कुत्र्याने उडी घेतली याचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ तत्कालीन संदर्भ साधनामध्ये नाही। वाघ्या कधी आलाय? वाघ्या कुत्र्याचं प्रकरण 1930 नंतरचं आहे, म्हणजे शिवकाळ संपल्यानंतरच्या उत्तर काळामध्ये, म्हणजे पेशवाईच्या उत्तरार्धामधलं ते आहे। आणि आता जर इतिहासकारांमध्ये जर संभ्रम असेल किंवा लोकांमध्ये संभ्रम असेल तर इतिहास संशोधक अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहेत। मला असं वाटतं की तुम्ही जर रायगडावर गेलात तर वाघ्या कुत्र्याची समाधी ही फार अशी उंच हाईटवर आहे, त्या तुलनेमध्ये छत्रपती शिवरायांची समाधी ही अर्ध्यावर आहे। त्यामुळे ऊन ज्यावेळेस सूर्य असा इकडे मावळ